माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आज तारीख आहे 22 नोव्हेंबर 2024. दुपारचे 11:30 वाजलेले आहेत आणि मी माझ्या घरी दादरला रेकॉर्डिंग करत आहे. आजचा विषय आहे शंकर एल, जे खूप पूर्वी वडाळ्याला राहत असत. नंतर मग ते राहायला गेले ऐरोलीला आणि नंतर ते सध्या राहत आहेत पुण्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं त्यांच्या 43व्या वर्षाच्या देवाचे आभार मानण्याच्या सभेचं रेकॉर्डिंग मिळालेलं आहे आणि त्यांनी परवानगी दिलेली आहे की याचा उपयोग होणार असेल इतरांना तर जरूर टाक म्हणून. त्याच्यामुळे आजचा विषय आहे शंकर एल, वडाळा ऐरोली पुणे. 43 वर्षाच्या सोबरायटीमध्ये त्यांचं जे रेकॉर्डिंग आहे ते आहे. पण ते रेकॉर्डिंग ऐकण्यापूर्वी जरा ज्या लोकांना शंकर एल नाव ऐकलेलं नाही किंवा शंकर एलबद्दल माहिती हवी ती थोडीशी माहिती देतो. कारण हा जो काय उपक्रम मी सध्या करतो आहे, आत्ताच मी बवन भाऊंशी बोललो काळा चौकीच्या मुंबईतल्या. ते म्हणाले की अरे हा उपक्रमामुळे असं होणार आहे की याचा फायदा तर होणारच, हे चालू ठेवतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की काही वर्षानंतर आम्ही सगळे नसणार, आपण सगळे नसणार आणि तेव्हा लोकांना कोणाचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं ते कळलं पाहिजे. कारण आपल्याकडे देवळामध्ये आपण गेलात कधी वेगवेगळ्या नावाच्या पाट्या लावलेल्या असतात, अमक्याच्या स्मरणार्थ तमक्याच्या स्मरणार्थ. तसं अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये स्मरणार्थ काही नाही. सगळ्या पितरांच्या करता किंवा ज्या लोकांनी याच्याकरता करता कष्ट केलेले आहेत त्यांच्याकरता आपण ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करतो. तेव्हा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग आहे. म्हणून मी ह्या जुन्या सभासदांच्या रेकॉर्डिंग शोधून काढतो आणि तो टाकतो आहे. माझ्याकडे जुना संग्रह आहे त्याच्यात टाकतो आणि जर नवीन कुठे मिळालं तर तेही मी लगेच अपलोड करतो. आता शंकर भाऊंच्याबद्दल सांगताना शंकर भाऊंची स्टोरीमध्ये आहे बऱ्याच गोष्टी. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या बाबतीमध्ये मी शोधून काढायचा प्रयत्न करतो की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये त्या व्यक्तीचं, त्या सभासदाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. त्यांनी आयुष्यभर अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये जे काय केलं त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसला कसा उपयोग झालेला आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो. तर अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये पहिलं आपण नेहमी सांगतो स्टोरी. तर आता त्यांची स्टोरी मी सांगणं काही बरोबर नाही, पण त्यांच्या स्टोरीमधले महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या घटना मी मात्र आवर्जून सांगेन, ज्या कदाचित ह्या आत्ताच्या रेकॉर्डिंगमध्ये आलेल्या नसतील. पण ही ऑडिओ कॅसेट कदाचित 10-20 वर्षानंतर जेव्हा केव्हा कोणीतरी सभासद ऐकेल तेव्हा त्याला ते आयडिया यावी की ह्या माणसाचं काय होतं. त्याच्याकरता मी त्यांची स्टोरी इन अ नटशेल सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये सोबर झाल्यानंतर काही वर्षानंतर त्यांचा लहान मुलगा होता. ते त्यांच्या स्टोरीज सांगतात. त्यांच्या घरी आई वडील भाऊ बहीण वगैरे सगळे होते आणि दारू पिणं चालू होतं, दारू बंद झाली आणि नंतर मग त्यांचा मुलगा लहान असताना त्यांच्या मिसेस वारल्या, बायको त्यांची वारली. आणि आपल्याकडे परंपरा अशी आहे की बायको मेली आणि लहान मुलगा असेल तर लगेच दुसरं लग्न केलं जातं. पण ते नेहमी त्यांच्या शेअरिंगमध्ये सांगतात की त्यांना तो एक आध्यात्मिक अनुभव आला की सांगितलं गेलं की बाबा दुसरं लग्न करू नको, ह्या मुलाची तू काळजी घे. आणि त्याने आयुष्यभर त्यानंतर दुसरं लग्न न करता ते राहिले आणि मुलाची काळजी घेतली. आज मुलगा खूप मोठा झालेला आहे, चांगला सेटल झालेला आहे आणि पुण्यामध्ये राहतो. त्याचं लग्न झालं आहे, त्याची पोरंबाळं आहेत, व्यवस्थित सगळं चाललेलं आहे त्याचं. आणि शंकर भाऊ सुरुवातीला वडाळ्याला राहत होते. मग त्यांनी काटकसर करून त्यांच्या ह्याच्यामध्ये पगारामध्ये बसेल असं ऐरोली नवी मुंबईमध्ये जागा घेतली आणि तिथं ते राहायला लागले. आणि नंतर आत्ता गेल्या काही वर्षापूर्वी त्यांच्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांना लक्षात आल्याप्रमाणे ते मुलाकडे न राहता मुलाच्याच आपला बिल्डिंगमध्ये दुसऱ्या स्वतंत्रपणे त्यांनी स्वतः विकत घेतलेल्या ब्लॉकमध्ये राहतात. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या त्यांच्या स्टोरीमध्ये ह्या 2 महत्त्वाच्या घटना आहेत. ह्या व्यतिरिक्त आणखी एक घटना अशी आहे की त्यांचा ॲक्सिडेंट झाला. गावाला पुण्याजवळ असताना त्यांना रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला आणि खुबक ज्याला म्हणतो आपण कमरेचं ते हाड मोडलं आणि त्याचं ऑपरेशन झालं मोठं खूप. आणि त्या ऑपरेशननंतर त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना चालणं कठीण झालं. आयुष्यामध्ये एक जो टर्न आला त्याच्यामुळे खूप बदल झाला
आणि आत्ता अर्थातच ते स्कूटर वगैरे चालवतात. त्यांची ती स्पेशल ह्याची स्पेशली एबल्डवाल्यांची जी स्कूटर असते ती स्कूटर घेऊन ते पुण्यामध्ये फिरतात वगैरे. पण शंकर भाऊनी ह्या सगळ्या वाटचालीमध्ये हे ज्या दोन प्रायर मोठ्या घटना मी सांगितल्या त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल झालेला आहे आणि आजही ते व्यवस्थित राहतात. छानपैकी मीटिंग करतात, ऑनलाईन मीटिंग करतात, शेअरिंग करतात. त्याच्यानंतर ते स्वतः अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे काउन्सिलर म्हणून काउन्सिलर म्हणून रिहॅब सेंटरमध्ये त्यांचा अनुभव दांडगा आहे. आम्हाला काय अडलं तर मी नक्की त्यांना जरूर विचारतो या संदर्भामध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी मोठ्या लोकांबरोबर डॉक्टर आशिष देशपांडेंच्या बरोबर वगैरे त्यांनी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि त्यांनी कधीही मेंबर आणि काउन्सिलर यांची गल्लत केलेली नाही आहे. त्यांच्याबद्दलची काही कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे ही त्यांची स्टोरी झाली. आता त्यांचं कॉन्ट्रिब्युशन अल्कोहोलिक्स अनॉनिमस प्रती असं आहे की वडाळ्याला राहत असताना त्यांचा फाई गार्डनचा जो ग्रुप होता आणि त्यांच्या जवळपासचे जे ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये ते सातत्याने आपलं कामधंदा सांभाळून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मीटिंग करायचे आणि 12 स्टेपिंग करायचे. नवीन आलेल्या सभासदाला हात द्यायचे. जो मार्गस्थ झालेला आहे म्हणजे 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्षवाले जे मार्गस्थ म्हणजे एच्या मार्गाला लागलेले आहेत त्यांना त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि आजही त्यांचे अनेक स्पॉन्सी आहेत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये वडाळ्यामध्ये ग्रुपमधला त्यांचं कॉन्ट्रिब्युशन 12 स्टेपिंग, त्याच्यानंतर इतरांना कार्यक्रमाची गोडी लावण्यासाठी स्पॉन्सरिंग करणे हे सगळं त्यांचं आहे. त्याच्यानंतर मराठी लिटरेचरचे तत्कालीन परिस्थितीमध्ये मराठी ग्रुप सुरू करणे ह्याच्यामध्ये अशोक एस, त्याच्यानंतर सुनील के, अरुण टी ही जी काय तत्कालीन मंडळी होती त्यांच्याबरोबरीने शंकरभाऊ पण होते. नंतर ते ऐरोली राहायला गेल्यामुळे ऐरोलीचा ग्रुप त्यांनी केलेला होता आणि आजही ते शेअरिंग करतात, त्यांचे स्वतःचे अनुभव सांगतात, त्यांचे कन्व्हिक्शन्स जे काय अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या तत्त्वांबद्दल आहेत त्या सांगतात. माझा स्वतःचा अनुभव त्यांच्या बाबतीतला असा आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे लेट मी कन्फेस, प्रामाणिकपणे कबूल करतो की माझ्यावर त्यांचं प्रेम आहे. मी त्यांचा स्पॉन्सी असलो, ते माझे स्पॉन्सर असले तर ह्या व्यतिरिक्त माझ्यावरती प्रेम, माझ्या सगळ्या स्पॉन्सरने माझ्यावर भरभरून प्रेम केलं. सुरुवातीला विश्वनाथ गुरुजी, नंतर अनिल डे, नंतर शंकरभाऊ यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलेलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात त्यांचं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे पहिली म्हणजे मला काटकसर शिकले. पैसे इन्व्हेस्ट करणे, सेविंग करणे, इन्व्हेस्ट करणे, स्वतःवरचा खर्च कमी करणे. त्याच्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी किंवा आपलं उत्पन्न किती वाढू शकतं आणि आपल्या गरजा काय आहेत, त्या गरजा कशा कमी करता येतील, गरिबी का हिसाब रखोवालं जे तत्त्व आहे ते जे तत्त्व आहे ते त्याने आयुष्यभर पाळलं आणि स्वतःवरती खर्च फार कमी केला, इतरांच्या गरजांकडे लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते नेहमी गमतीने सांगतात, माझा ऐरोलीचा फ्लॅट मी एवढ्याशा पैशात घेतला आणि त्याचे एवढे मोठे पैसे आले. आणि हे जे आहे ते मला त्याने शिकवलं की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलीच्या नावाने नॅशनल सेविंग सर्टिफिकेट काढायला शिकलो. 500 रुपये माझी तेवढी ऐपत होती सुरुवातीला आणि त्यांचं ऐकून मी 500 रुपये दर महिन्याला असं करत 6.5 वर्ष केलं आणि त्याच्यानंतर त्या 500 रुपयाचे काहीतरी 850 का 1000 रुपये आले. मग मी दुसऱ्या सायकलला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं आता 1000चे अजून पैसे टाक, तुझे आता उत्पन्न वाढलं आहे ना, मग अजून पैसे टाक. मग 1000चे मी 2000 केले. मग ते सायकल पूर्ण झाल्यावर 2000चे 5000 केले आणि ते सायकल पूर्ण केल्यावर मी जवळजवळ 15-17 वर्ष तोपर्यंत झाली होती. मुलगी मोठी झाली होती आणि तिच्या शिक्षणासाठी पैसे हवे होते आणि दर महिन्याला मला ते पैसे मिळाले. त्यामुळे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट पोस्टामधनं दर महिन्याला विकत घेणे ही जी काही संकल्पना आहे ती मी शंकरभाऊंकडनं शिकलेलो आहे. त्याच्यानंतर मी स्वतः फार्मामधला माणूस असल्यामुळे, बी फार्म असल्यामुळे मी फार्मसीमधले जेवढे काही आयडिया असतात तेवढ्या सगळ्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करणे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणे, एरिया मॅनेजर म्हणून काम करणे, मेडिकल स्टोअर टाकणे, त्याच्यानंतर फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागणे. हे एवढं सगळं करूनसुद्धा जेव्हा वेळ आली तेव्हा मला बदलावं लागलं. तेव्हा मला आणि ह्याचं आमच्या शंकरभाऊंना खूप अप्रूप आहे बरं का, की अरे फार्मसीचा माणूस लॉमध्ये आला. माझ्याकडे लॉची डिग्री होती, मी LLM केलं, सनद घेतली, ठाणा कोर्टामध्ये प्रॅक्टिस
प्रॅक्टिस केली आणि नंतर मग नेट सेट करून PhD झालो आणि रेग्युलर लॉ कॉलेजला प्रोफेसर झालो, विद्यापीठामध्ये प्रोफेसर झालो, रिटायर झालो. ह्या सगळ्या वाटचालीमध्ये शंकरभाऊंचा रोल आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला खूप गाईड केलेलं आहे, व्यवस्थित मार्ग दाखवलेला आहे, माझ्यावरती प्रेम आहे. तर हे शंकरभाऊंचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आता आपण शंकरभाऊंची स्टोरी, त्यांच्या 43व्या वर्ष, आत्ता परवा त्यांचा देवाचे आभार मानण्याची प्रॉपर डे सभा झाली. त्याच्यामध्ये त्यांचं जे रेकॉर्डिंग केलेलं आहे ते कोणीतरी मला पाठवलं, मग मी त्यांच्याकडनं परवानगी घेतली. जनरली कसं असतं, हे अपलोड करताना त्या माणसाची परवानगी घेणं संयुक्तिक असतं. त्याच्यामुळे नंतर उद्या काय गडबड झाली की मला न विचारता अपलोड केला असं होऊ नये म्हणून मी प्रत्येक माणसाची परवानगी घेतो आणि मगच ते अपलोड करतो. सध्या यूट्यूबची 2 चॅनल मी चालतात माझ्याकडे. एक आहे मराठी चॅनल आणि दुसरं आहे हिंदी चॅनल. मराठी चॅनलचं नाव आहे AA शेअरिंग मुंबई श्रीधर, इंग्रजीमध्ये टाकायचं. आणि दुसरं हिंदी चॅनल आहे, त्याचं नाव आहे AA शेअरिंग बंबई श्रीधर. ह्याच्यावरती मी जो कोणी मला पाठवेल त्याचे स्टोरी, त्याचं जे रेकॉर्डिंग असेल ते अपलोड करतो. त्यांनी मला परवानगी दिलेली असेल ह्याच्यावरती, व्हॉट्सअपवरती दिली तरीसुद्धा चालतं, तोंडी दिली तरी चालतं, तर ते मी अपलोड करतो. त्याप्रमाणे मी ही शंकरभाऊंची 43व्या वर्षाची देवाचे आभार मानण्याची सभा, त्याच्यामध्ये त्यांचं झालेलं 30 मिनटाचं शेअरिंग आहे, ते मी अपलोड करतो आहे. तर आता मी माझी ही जी इंट्रोडक्शनची, आता हे तंत्रस्नेही मी झालो बरं का, मला हे आधी नव्हतं कळत. आता हे रेकॉर्डिंग वेगळं आहे, ते रेकॉर्डिंग वेगळं आहे, त्यामुळे त्या दोन्ही कंबाईन करणार ॲपमध्ये जाऊन. ते कंबाईन झाल्यानंतर हे MP4A किंवा MP3 आहे, मग ते व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायला लागतं MP4मध्ये. मग ते कन्वर्ट झाल्यानंतर यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायला लागतं. त्यामुळे हे तांत्रिक गोष्टी बऱ्याच आहेत, त्या मी शिकतो आहे. अजून मला काय परफेक्ट आल्यात असातला काय माझा दावा नाही आहे, पण मी शिकायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक ऐकत आहेत त्या लोकांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत असताना तुम्हाला खाली तिथे सबस्क्राईबचं बटन दिसते, लाईक करा, तिथे अंगठा दिसतोय तो अंगठा लाईक करा तुम्हाला आवडलं तर. शेअर करा. आणि दुसरी गंमत, शेअर करताना ही लिंक तुमची आपोआप शेअर होतेच, पण तुम्हाला जर का आत्तापर्यंत 96 अपलोड झालेले आहेत ह्या चॅनलवरती शेअरिंग्स, तर त्या जर तुम्हाला सगळ्या बघायच्या असतील, ऐकायच्या असतील, सवडीसोयीनुसार प्रेफरन्शियबली आधी ही ऐकतो नंतर ती ऐकतो असं करायचं असेल, तर तुम्हाला या सगळ्या हे जे चॅनलचं गोलात त्रिकोण दिसतो तिला बोर्ड लावा आणि तिथे व्हिडिओजवरती जा, म्हणजे तुम्हाला लाईनीमध्ये 1 ते 96 सगळ्या दिसतील आणि तुम्ही सिलेक्ट करू शकाल. ठीक आहे, चला, थँक्यू. गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स वी कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स वी कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. येत रहा, कीप कमिंग बॅक. थँक्यू. वन डे ॲट अ टाईम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शंकर आहे, दारोडे आहे. देवाची कृपा, देवाची मदत आणि देवाच्या मित्राची मदत, कारण या 17 वर्षी नाम ठेवू शकलो आणि 43 वर्ष मध्यंतर स्वतःला राखू शकला मित्रांनो. माझ्या वेळी म्हणजे 43 वर्षापूर्वी 82 आलं होते, त्यावेळेला अल्पडीचं मुंबईमध्ये फार एवढी काही ग्रोथ नव्हती. त्यावेळेला चर्चमध्ये मिटिंग चालायची, त्यामुळे नॉन कॅथलिक लोकांना म्हणजे मराठी गुजरातीच्या लोकांना मॅसेज मिळणं फार कठीण होतं. आणि चर्चमध्ये कसं चर्चमध्ये मिटिंग असायच्या त्यावेळेला फार चर्चबद्दल असं असतं की चर्चमध्ये कसं जायचं, तुम्ही पाठवतील का, धर्मबद्दल लावतील का, असं सगळं त्यावेळेला होतं माझ्या लहानपणी. आणि माझा एक मित्र जो कॅस्टिलिनो जो माझ्याबरोबर यायचा, त्याची त्याला थांबली आणि तो मला याच्या मिटिंगला घेऊन गेला. संशय होतो मी, कारण मी प्रचंड नाराशात होता, लक्षात आलो मी रॉक बटन केस येतात. त्याच्या 27 माझी बायको वाढली आली, मुलगा 24 तास फिरणार, सकाळी 4:30ला उतारा, दर 2 तासांनी हातबटीची. ह्या स्टेजला मला जाऊन गेलो. मी साधारण मध्यमवर्ग कुटुंबातला मुलगा आहे. माझे वडील 2 नोकऱ्या करून आम्हाला वडिलांनी काही म्हणून दिलं नाही, शिक्षण दिलं. मी माझं शिक्षणही पूर्ण केलं, DLLB आहे. वडिलांनी संस्थाही चांगले केले, पण नको तेव्हा मी आलाच पैसा. मी सगळा क्रिकेट खेळायचो, मी नाट्यक्षेत्राचे होतो आणि क्रिकेटच्यामुळे मला नोकरी लागली. म्हणजे म्हणजे की हे आलं अर्न व्हॅल्यू लर्न, शिकता पैसा कमवा, वडिलांवर दोष टाकू नका. आणि त्यात आमच्या कोचनी
कॉलेजच्या कोर्टने मला पाठवलं, मी सिव्हिल झालो आणि मला 18 नोकरी लागली. माझा मोठा भाऊ PSI होता पोलीसमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त पगार. आणि कंपनीला क्रिकेट खेळायचो, क्लबला क्रिकेट खेळायचो आणि स्पोर्ट्स बघायचो. एवढंच माझं अपेक्षा आहे कंपनीची. त्यामुळे ग्रँडियर जीवन, अशी कॉलरवरती आता 1800 पैसा, विथ सिगरेट, गर्लफ्रेंड आणि त्याबरोबर दारू आहे. पण सुदैवाने मित्रांच्या संगतीत राहिल्यामुळे शिक्षण पूर्ण झालं. मी तसं ॲव्हरेज केलं, ॲव्हरेज आहे की माझ्या शिक्षण केल्यात कधी नापास झालो नाही. पण मला तुझं लक्ष दिलं शिक्षणावर. आणि वयाच्या 18 नोकरी लागल्यामुळे एक सिक्युरिटी येतं माणसाला, पैसा हातात येतो, वेगवेगळा आकर्षण निर्माण होतात. चांगले कपडे वगैरे वापरायचे, ज्याकडे मूल त्याकडे पॅन्ट, वेगवेगळी घड्याळ, ट्रेन, असं ग्रँडियरशी ओळखलं नाही. आणि मग लग्न होईपर्यंत घरात तिथे एक नाही पैसे दिला नाही. पण वडिलांची अपेक्षा आहे की माझी. वडील 2 नोकऱ्याकडून समर्थ होते. आमचे 6 भाऊ 3 बहिणी सर्वांचं संगोपन करायला. पण लहानपणापासूनच जे आपल्या पुस्तकांच्या प्रमाणे मी माझ्या इच्छेवर लागलो. माझ्या सेल्फ विलनी, माझ्या मुक्त इच्छेने मी कधी कोणी ऐकलं नाही लहानपणापासून. आणि म्हणजे खेळायला जाऊ नको, मी मुद्दाम जायचो, वेळेवर मुद्दाम लेट यायचो. हे काम जर करत मी पळ काढायचं. आपल्या पुस्तकामध्ये जे सेल्फ विल रन रॉयट, धावणं म्हणजे इच्छा असेल तर धुमार म्हणून, तसं मला लहानपणच होतं. मी परत ऐकलं नाही, मला धुमार झाला, मला पायथून लागलं, पायथून चालवलं. आणि व्यसनाच्या हारी गेल्यावरती साधारण मला आपलं 23व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. आणि मी जवळजवळ दर शनिवार रविवारी आठवण 2 वेळा प्यायला लागलो. एक क्वार्टर एक पॅक अशा येईपर्यंत ते घरी कळायला लागलं. घरी एकदा कळायला लागलं, वडिलांना आईला कळलं, घरात कळलं, मोठ्या भावाला कळलं, मग सरलं. आणि वयाच्या 27 वर्षी मी आज मागवून बघतो की मी फुल फ्लॅट अल्कोहोलिक झालो. डेली कामावर सगळं की पहिलीच आमच्या आठवलं. जवळजवळ 2 गट पण गेलो. आणि जसं आमचे दुष्परिणाम सुरू होतात, घरात भांडणं, पैसे खर्च, नाव खराब होणं, तोपर्यंत मला क्रिकेट कमी पडलं होतं, नाटकात कामं करणं कमी पडलं होतं. आणि त्यामुळे कंपनीनं मला अक्षरशः पोचलं मला जाणार. पण वडील बोलले असं पण काल माझं नाव राहायचं नाही. आम्ही शाळेचे खोटे दिलं ना, तुला मी जन्म दिला, कर्म दिलं नाही, तू शिकलाय, तुला का कळत नाही. म्हणजे मोठी पण जी शिक्षिका होती गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी, ती मला समजवायची. आणि बायकोवाले काय त्याच्यामध्ये परत उभं राहता येतं, मुलाची जबाबदारी आहे तिच्यावर, हे सगळं कणाकडून घडायचं. आणि मग मी जो रॉक म्हणतात त्या स्टेजला मी जी काही मागितली रस्त्यावरती, आमच्या डॉम्बॉस्को हायस्कूल आवडून सांगतो. आमच्या डॉम्बॉस्को हायस्कूलला जर गुरुवारी शनिवारी भिकारा 2 रुपये 4 पाव द्यायचे, निर्देशनचा लाईन रुपये व्हायचे. आणि 2 रुपये म्हणजे अर्धी वाटली, 4 रुपये वाटली हात द्यायची. आणि सिगरेटची प्रचंड हे यायची, कलर यायची, त्याच्यात पैसा नसायचा. तो बसवर भरायचं, लोकांनी फेकल्या सिगरेट गोळा करून घ्यायचे. ह्या आलं तर मी घेतो. ह्या स्टेजला मला आवडे नेलो फक्त भाषा. मला मॅसेज मिळाला. पहिल्याच मी 10-12 माणसं होती सेंट जोसेफ हायस्कूल वडाळ्याला. आणि मला एकतर मी काय गेलो तेच मला सांगतो, कशी देवाची पूर्ण कसा मॅसेज मिळतं मला. मला उत्तराला पैसे तर मी जोच्या घरी गेलो, जे माझ्या मागच्या रुपये राहायचे. तेव्हा त्याला 20 रुपये देतात रोज. शांत वेळेला मीटिंग आला पडेल तेव्हा. तेवढं 20 रुपये मिळतात ना, हो म्हणाला काय हरकत आहे, तेवढं आता शांत मीटिंग. बरं मॅसेजमध्ये प्रसार कशी असते बघा, त्याने मला पैसा दिला, मला आकर्षण दिलं की संध्याकाळी करून मिटिंगला यावं लागेल. आणि टाकली कुठे येतो. आणि मी दुपारी त्यालो झोपलो आणि नेमका संध्याकाळी उभं राहिला. माझी त्याची इच्छा नव्हती. आता त्याने 20 रुपये दिले होते, थोडं तरी माणसाला पाहिजे. त्याने माझ्या आईला बोलला की मला घेऊन जातो काय जाऊन चिडायला मी. आणि तर पहिल्या मिटिंगमध्ये मला विचार करा की मला विश्वास निर्माण करा. एक 5-6 शेअरिंग ऐकले मी. आणि मला ही माणसं माझ्यासारखी दारूनी बरबाद झाली पाहिजे. माणसं माझी भाषा बोलत आहेत, माझ्यासारखं तरी सगळं भोगले. आणि ही सगळी माणसं घरापासून लांब आहे. आणि सगळ्यांनी ओळख करून घेतली. मला कीप कमिंग बॅक मॅन. त्याला जवळ सगळे ख्रिश्चन होते. आणि मग मला त्यांनी सांगितलं काय करायचं नाही, फक्त एक दिवस नाही बस.
रोज मिटिंग करायची. तर आपल्या मालूम पडेगा डोंट वरी. काय त्या शब्दाने दिलेलं माहीत नाही. मी रोज मिटिंग करायला लागलो आणि कार्यक्रम करायला लागला. चांगल्या मेंबरच्या सभासदांच्या संपर्कात आलो. वेगवेगळ्या मिटिंग केल्या आणि ते आपल्याला कळायला लागलं त्या कधी न बरवणारा, घोटाळा टाकणारा आणि वेगळेपणा मृत्यू पण देणारा आजार आहे. आणि तो माझ्या व्यक्तिमत्वाला लागलेला आजार. कारण जोपर्यंत माझं व्यक्तिमत्व बदलणार नाही, माझे विचार बदलणार नाही, माझे दृष्टिकोन बदलणार नाही, माझी लाईफस्टाईल बदलणार नाही, तोपर्यंत माझी दारू थांबणार नाही. कारण हा जो एक आहे तो माझ्या व्यक्तिमत्व लागलेला एक आहे. आणि त्यातून आता मला एक मस्त वाक्य वाटतं तुम्ही, व्हॉट इज ॲडिक्शन? ॲडिक्शन इज अ आउटवर्ड सिम्पटम ऑफ डीप सिटेड डिफेक्ट्स ऑफ कॅरेक्टर. असं मला की व्यसनाचा काय तर माझ्या आत असलेल्या दुर्गुणांची बाह्य रूपांतर आहे. आणि मग अजून मला यश राग आलाय, डोकं फिरले दारू, टेन्शन आलं प्रमाणात दारू, खटकले, कोणी अपमान केलाय, सगळ्या भावना मिश्राला दारू लागते. ते पटायला लागलं हळूहळू. त्याच्यावर काम करणं आलं. बरं एकतर माझं वय कळलं. मी जेव्हा हे म्हणलं माझं वय 33 वर्षाचं होतं, 32 स्टार्ट नाही. बायको वाढलेली, फॅमिली लाईफ नाही, सेक्स लाईफ नाही, शिकायला डिप्राय झालो. 7व्या दिवशी मला भावाने जेवणाला उठवलं. भाऊ बँकेतून आला दुपारी आणि जेवत होतो. विड्रॉलमध्ये होतो. 7-5 दिवस होतो. लाज वाटत नाही फुकटचं जेवायला. आयुष्य बरबाद करून झालं घेऊन काय वाटतं असेल ना. पण हा धुताना फक्त नंतर मी कधी घरात गेलो असतो. पण दारू नाही गेलो. आणि माझ्या पहिले 6 महिने मला जीवन अर्थ शिकवला. 18 नोव्हेंबरला मी एजमध्ये आलो आणि माझी कंपनी संपवली. आणि ती सुरू 22 मेला. हे जे 6 महिने होते ना, 6-7.5 महिने, त्याला मला कळलं की पैशाची किंमत काय असेल, जगणं काय असतं, नाती काय असतात. सकाळी 6:30ला उठायचं नाही. मग माझं मित्र बोललो सकाळी लवकर मॉर्निंग वॉक कर. मॉर्निंग करायला लागलो. जेवढं जायला सुरू जेवढं जायला लागलो. पेपर अटेंड झालं. पेपर अटेंड केलं. इन्स्टिट्यूटच्या लाईनीत जाऊन बस. आमच्या मुंबईला BMC लायब्ररी आहे. तिथे सगळे वर्तमानपत्र मासिकं लावलेली असतात. बरेच लोक तिकडं ज्यांना काय नसतं जाऊन बसलेले असतात. मी एकाला माझ्या लायब्ररीचे पैसे भरले. वाचन कर, तुला आवडतात वाचनाची. मी एकाला माझे निश्चय पैसे भरले गेली नाही. त्याला कैसा आता आहे तू, चल के आता आहे, वडाला असे दादर खाली मान होती माझी. त्यानं मला ते जुनी सायकल दिली. 100 रुपये दिले. मला हे करा पोराला मीटर वगैरे कर आणि सायकलवर जा मिटिंगला. जेवतो कुठे खाली मारली माझी. त्याने लगेच मला घेऊन गेला. जेल भेटल्यावर पैसे भरले माझे महिन्याचे. मला विचारा की हा लागले का कफनच झाला. तो सकाळी याकडे जेव्हा मागायचा शिवाय मंडळ बिल्डिंग आणि माझीच. आणि मग मी माझं लाईफ डिझाईन केलं. काय करतो दिवसभर. नंतर एखादा नोकरी मागवली. टायमिंग मशीन्समध्ये त्याचं काहीतरी हाऊसकीपिंगचं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्याने मग तिकडे पाठवलं. त्याला बोललं मी BA वर्कर क्या काम है, जिन बोला लगे स्टोर से माल डिपार्टमेंट वाला मुझे नहीं करेगा, लमसम 500 रुपये देगा. ते लगेच होऊन आलं. कारण मला असे कोणाला आवडून आवडून जगलं मला स्वतःला पडत नव्हतं. मला मग तिकडे 3 महिने नोकरी केली. नंतर दुसऱ्या कंपनीने मला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये काम दिलं. असं करून माझी कंपनी सुरू झाली. आणि मला फार चांगले स्पॉन्सर चांगले मित्र काढले. अनिल देसाई ज्याने मला घडवलं अक्षरशः. मला बघ तुझी नोकरी किती आहे. कारण तो काय जो आउटपुट नाही असं कंपनीमध्ये. त्यांनी व्हायच्या 18 वर्षाच्या अल्पनी होईपर्यंत मला जे काय दिलं त्याला स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स सेक्रेटरी, ड्रामास कॉम्पिटिशन, क्रिकेटच्या मॅचेस, टेनिस टुर्नामेंट सगळं अरेंज झालं व्यवस्थित. आणि त्यामुळे माझं एक नाव होतं हे होतं. आणि नंतर डिपार्टमेंट टाकल्यावर मी शिक्षण करून मी कामही मी करायचो. आणि त्यावेळेच्या कंपन्या अशा होत्या की स्वतःपणाला काढायची नाही. आजकाल तसं नाही आहे. त्यावेळेच्या जुन्या कंपन्याच्या स्वतः जनरली कोणाला काढायचं नाही. सांभाळून घ्यायचा. आणि मॅनेजर माणूस हा इतके फंडा इतक्यांना पोहोचणं हा येत असं मी पण नोकरी घेतली. मला अनिल सांगितलं मग आता वय तुझं 33 आहे. तुझा मुलगा आहे 4.5 वर्षाचा. त्याला वडिलांनी शाळेत घातलंय.
500 डोनेशन मिळून KG माझं मी फर्स्ट टाइम माझ्या मुलाला गेलो, माझ्या वडील शाळेत घेऊन चाललं. माझं असं आपलं वजन 32 किलो. म्हणजे कंपनी म्हणून तुला पगार मिळणार, पगार मिळाला तर घर चालणार, मुलाचं शिक्षण होणार आणि तुला उभं राहायचं आयुष्यात. बस तेवढा एक वाक्य पुरेसं होतं. वेळेवर जायला लागलो, कामात येतोच, त्याला बेसिक नॉलेज होतंच, मनुष्य होतंच. आणि स्टार्ट पर्सेंट मॅनेजर पण झालं कंपनीमध्ये. 81ला झालं थांबली, 87ला एक्साईज मॅनेजर, कंपनीची गाडी, कॅबिन, 10% पगार वाढला, मुंबईत घर घेऊ शकलो. मला दुसरं लग्न करायचं होतं. माझी बहीण म्हणाली एकटं अशी कसं करणार असतो, कित्येक लोक लग्न करतात रे, काय नाही मुलगा मोठा झाला, मुलगा त्याचं बघून घेऊ, तुझं पण पाहणार. मी फादर नेल्सन आमच्या चर्चचे फादर होते, मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणून ऐसा नाही, नॉट लाईक दिस, हॅव यू टेकन 4 स्टेप, नाही कशा हाताने घेतली नाही, पण बोललो नाही. मग गुरु शुक्र शनी 3 दिवस मला रजाला कामाला जायचं नाही, दुपारी विक्री असतो. आता सर्व झाली यायचं, 2ला जाऊन फादरला बसायचं, संध्याकाळी 6 वाजता 3 दिवस. कमाल स्पीक आउट नाही, लहानपण सांग, स्वभाव सांग, वाढणं सांग, सगळं. मी आपली 4थी पाहिजे मी लिहून नाही काढली, पण फादरवर मोकळे म्हणून मी काही लोकांना बोललो. ते कन्फ्युजन पण झालं का माझं स्वतःच जीवन, आर्थिक जीवन, नात्याचं जीवन, सेक्शुअल लाईफ, सगळं मी विषय बायकोचे रिलेशन. आणि मला बोला संडे आपण मिटिंग घेऊ काम, रविवारची मिटिंग केलं, संध्याकाळी मी गेलो 9:30 वाजता. माझं माझी वाट बोलत असते तेवढे मग तुला लग्न लोक असं म्हणणार नाही. तसे बेसिक नीड ऑफ ह्युमन एक इन्स्टिंक्ट आहे, सेक्शुअल इन्स्टिंक्ट, कंपेनिशिप आहे. पण तेव्हा तुला ही भान आलं पाहिजे की मुलगा आहे. सावत्र आल्यावर सावत्र मुलांची तुला माहिती आहे समाज काय होतं ते. ते बिंदाशी सोबत नाशिक आश्रमला मुलाला लागल्यानंतर तुझं मुलं प्रचंड प्रेम आहे. त्याच दिवशी तिने त्याला लग्न करायचं नाही, त्यात माझं वय 76 आहे. म्हणजे जवळजवळ 45 वर्षी नेत्याने जगले मित्रांनो. त्याला मुलगा दिलावून झाला, त्याला MBAला इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला ॲडमिशन मिळालं. आता मला मुलगा MBA करून येईल, आता 3 BHKचा फ्लॅट घेतला मी ॲडमिशनला. मुलगा तर MBA पूर्ण झाला. मुलगा बाबा मी पुण्यात मला जॉब मिळतं करू का, मला कर. त्याने त्याची गर्लफ्रेंड निवडली, तिच्यावर लग्न केलं, मुलाला सगळं कॅरियर घडवलं. पण मी त्याला कधी माझ्या स्वतःची मुंबईला ये, मी 18 वर्ष इथं राहतो एकटा. मुलाने लग्न केलं, घर घेतलं, मला फक्त 50,000 विचारलं मला बुकिंग दे म्हणून, ते दिलं झालं. आणि त्यानंतर जीव घेणं माझा अपघात झाला. माझ्या क्रिकेटचे 2 भाग, एक पहिला भाग आहे तो 81 ते 2000, 19 वर्ष, आणि 2000 ते 24. जीव घेणं अपघात मी रजा टाकली होती. आमच्या पुढे आमच्या कंपनीचे क्वार्टर्स बुक केले होते. छान म्हणजे आठवड्यावर फ्रेश व्हावं, बड्डे केला होता छान एकडीचा. आणि 25 नोव्हेंबरला माझा जीव घेणं अपघात झाला. मी सासूकडे गेलो होतो, कारण माझी बायको जरी वाढली तरी माझ्या मुलाने संबंध जपतो. माझा मुलगा आजीकडे जायचा, त्याच्या मामांकडे जायचा, कारण संबंध होतो. मुलाला बाबा मी एक आठवडा गाडी घेऊन आलो होतो. मग जेजुरीला गेलो, इकडे फिरलो वगैरे. शुक्रवार होतो, मुलाला बाबा आजीला भेटून या. आणि येताना माझा जीव घेणं ॲक्सिडेंट झाला शेड्यूल येताना. 12 फ्रॅक्चर पायामध्ये, बेशुद्ध पडलो. शेतात काम करायला पाहिलं हात नेला म्हणून ती धावत आली. तिने मला कसंही खेचलं आहे बाजूला, त्यांना पाणी टाकलं, मी बेशुद्ध होतो. ती बिचारे हात टाकत नाही गाड्यामध्ये, कोणी थांबत नव्हतं. हायवेला ॲक्सिडेंट कोणी थांबत नाही. पण एका माणसाने फेर गाडी थांबते स्वतःची, आणि तुम्ही म्हणून मला गाडी टाकलं. आणि त्या माणसानं परत गाडी शिकवून आणली. झुगडे हॉस्पिटलला मला ॲडमिट केलं. माझ्या खिशातून कार्ड काढलं, माझ्या कंपनीत फोन केला, तिथून माझ्या मुलाला कळवलं गेलं, आणि माझा मुलगा आला. तो पण तो माणूस थांबला होता. कोण होता माणूस? माझ्या मुलाचं नाव विचारलं मला. ओके मॅन, डोंट वरी मॅन, युअर फादर गेट ऑल राईट. असं कोण देऊ तर मला माहीत नाही की मला थोडं दुसरं झोपडं हॉस्पिटल टाकलं, धावपळ करून डॉक्टरांना ऑक्सिजन लावायला लावला, फोन केले त्याने. एकदम राजकर आला. आपला एक मेंबर आहे 12ला बिचारा, अत्यंत ह्याच्यातून उभा राहिला माणूस. राजकर असायला 20,000 रुपये घ्यावा असते.
मी त्यांचा स्पॉन्सर होतो वेळेला. मग डॉक्टर सांगितलं आम्ही काहीच करू शकत नाही, मल्टिपल फ्रॅक्चर झालं, त्याला मुंबईला घेऊन जावं लागेल किंवा पुण्यात करा. माझं मुलं आपण मुंबईला घेऊन जाऊ. मग मुंबईला सुश्रुषा हॉस्पिटल शिवाजी पार्कला डॉक्टर लाल तिथे मला ॲडमिट केलं गेलं. 6 महिने हॉस्पिटलला होतं, 3 ऑपरेशन झाली अनसक्सेसफुल. डॉक्टर गेलं उर्वरित आयुष्य आधी कुंबड्या त्याच्या काठीवर काढावं लागेल. चिखला त्रास झाला, सहन नाही झालं. डॉक्टर लाल राहुल आले होते की मला मुंबई घ्यायला. सर काय चान्सेस आहेत बाबाचे? मी ऐकलं बाबा, आय डोंट गिव्ह गॅरंटी. पुन्हा आयुष्य त्यांना व्हीलचेअरवर काढावं लागणार आहे. धक्का बसला मला, व्हीलचेअर आयुष्य काढायचं. नोकरी सोडावी लागली. जवळ 2.5-3 लाख खर्च झाला. आणि जे काय मला प्रॉब्लेम मिळाला तो पोस्टर टाकायला लावला, त्याकडे व्याज यायला लागलं. मुलाला जेमतेम नोकरी मिळाली होती. हा दुसरा प्रवास माझा सप्राईज. पण ह्या सगळ्या काळामध्ये कधीच यायला वाटलं नाही मला किंवा पळावंसं वाटलं नाही. काय माहीत नाही ती जी आध्यात्मिक ऊर्जा होती, जे का आता संक्रमण भारताचा मी बंद माझं इनपुट होतं. चिका समजा पहिली 19 वर्ष मी मग झोकून काम केलंय. मग रोज मिटिंगला जाणं, 3 वर्ष बोलणं, कोणाला रेशन भरून दे कोणाच्या घरामध्ये, कोणाला रेल्वेचा पास काढून दे, कोणा ड्रायव्हिंग टेस्टवर उभं कर लोकांना. कारण मला म्हटलं उभं केलं ही भावनाच्या तुमच्याकडे हे इनपुट असेल की देवाची कृपा असेल. आणि त्यामुळे 50व्या वर्षी एक नवीन हाल आहे. डॉक्टर लालचे दावे झेंडे म्हणाले की आपल्याला एकच चान्स आहे. जर हाड आला जर सपोर्टिव्ह राहिलं तू हेही बोलला तर तू जाऊ शकशील. आणि ते एक नवीन हाडाला 50व्या वर्षी असं ही पूर्ण असं टेकून देते म्हणून उभं राहू शकतो, चालू शकतो. मग आता सर्वांचा प्रश्न आला काय करायचं आता? 52-53-54 आता काहीशी जायचं, अगदी 76 नाही. नुसतं उभून काढता येत नाही. मला लग्न केलं, मुलगा मुंबईला सेटल झाला आहे. मी एकटं आजून राहतो. एकाच कमी 32 वर्ष काम केलं मी हिंदुस्थान टेक्सटाईलला. आणि गेल्या 24 वर्षात मी 24 ठिकाणी काम केलं. पहिलं काम केलं मी मेडिकल स्टोअरमध्ये. डोंगरे म्हणून होते माझे मित्र, तेव्हा मी उभा राहतो कोबड्या घेऊन. मला काय आजून नसेल फक्त काय काय फक्त पैसे घ्यायचं काम करत बस. त्याने मला पहिला पगार 1500 रुपये दिला महिना झाला. गपचूप भेटता लक्ष टाकलं. नंतर एका मिटिंगला गेलो होतो. माझा मित्र मूर्ती आता तो वेळेला आहे शिर्डीला. डॉक्टर आशिष देशपांडे आले, मला एवढं करून दिली. मग डॉक्टर आशिष म्हणून काय करतो शेवटी म्हणून काय नाही सर माझ्या घराला काम करा. तर ते पहिल्या दिवस 2003 साली लोणावळ्याला गेले. तिथे डॉक्टर उद्याला वाळूचे म्हणून झाले. तिथून माझा बिहारचा प्रवास सुरू झाला. मग तिथून मी आलो, पावसाळ्यात खाली पडलो मी घरून आणि हाड परीक्षा टाकलं. इंदिराज हॉस्पिटलला मला ॲडमिट केलं आयुर्वेदला. तिथे अजून एक देव माणूस डॉक्टर राकेश चंद्रगिरी. 5-6 दिवस टॅक्शन वगैरे राहून हाड जुळवलं, ते कमी झालं, मागून चालून घेतलं. आणि डॉक्टर राहुलला आलो. हां लालगे आता कसं आहे तुमचं? काय जास्त जोर द्यायचा नाही, 30% फक्त जोर द्या, 70% घ्या, 10 जोर द्या आणि काठी घेऊन चालायचं बरं का. काय करत होती? म्हटलं काय नाही सर मला ॲडमिशनची गरज आहे. माझ्याकडे येतात तुम्ही, तुम्हाला सेक्टर 10 रिक्षाचा खर्च, तिथून जायचा खर्च देईल आणि तुम्हाला सुरुवातीला 1200 रुपये पगार देईल. डॉक्टर राकेश शेट्टीच्या हॉस्पिटल 4 वर्ष काम केलं. तिथे मी मेडिकल आस्पेक्टला शिकलो आहे. ते ॲडमिशनपासून डिस्चार्जपासून वेगवेगळे स्पेशलिस्ट कसे डॉक्टर पैसे घालवतात, खोटं कसं करतात, सगळं मला बघायला मिळतं. इनफॅक्ट माझ्या अशा की बाईची डिलिव्हरी मला बघायला मिळते. डॉक्टर वाणी होते, मी त्यांना म्हणलं सर मला डिलिव्हरी बघायची, मला असं बघून देत नाही डॉक्टर. म्हणलं प्लीज थांबा म्हणाल, कधी गरीब बाई आणि दिला पण तुम्हाला बघायला देईल तुम्हाला. म्हणजे मला डिलिव्हरी मला बघायची होती मला, की बाई कसं सहन करते ते मूल बाहेर होता एवढं शायचं. मला मी सफरण वगैरे घालून कवर घालून पोटी होतं बॉस. तो मूल बाहेर आलं आणि मग ते डॉक्टर असं चिमटा असतो, चिमट्याने लोक खेचतात असं. केवढा त्रास
पाहिलं मी त्या दिवशी बघितलं. त्याला कळलं की का म्हणतात की आपण म्हणतो की बाईचं मूळ घडतं दुसरा जन्म म्हणतात. त्याचं कारण मला कळलं त्या दिवशी. अतिशय अशी मग हात बांधून घेऊन जातो, असं तोंड धरून घेऊन जातो, प्रचंड वेळ नव्हतं. आणि मूळ जर गुटगुडत असेल ना तर विचारूच नका. मग ते 4 वर्ष माझा अनुभव. आणि त्याच्यानंतर तो मला दिलीपबाई भेटले, म्हणजे डॉक्टर उज्ज्वला बागवेचे मिस्टर. वाशीला जात होतो असं तिथे नाही. त्याच्या ते राजकारणी मला एका सीएकडे गेलो होतो, काय जेव्हा करून दिली. तर सीएकडे तुम्ही काय करता म्हणजे हॉस्पिटलला कामाला क्वालिफिकेशन म्हणजे मी गेलेली गेले म्हणून मला सर्व्हिस टॅक्स होणार 1500 देतो तुम्हाला. सॉरी 15,000 तुम्हाला करतो म्हणतो. सरांना बोलतो सर मी हॉस्पिटल सोडतो, माझ्या आवडीचं 100% जाऊ आपण. हॉस्पिटल तुमच्या कधी येऊ शकता तुम्ही. मग सावंत साहेबरोबर 3 वर्ष काम केलं राजकारणामुळे. त्यांचा सगळा सर्व्हिस टॅक्स सांभाळायचं. आणि नंतर दिलीपबाई मला भेटले वाशीला. तर म्हणाले काय करतोय म्हणजे इथे सावंत साहेबांच्याकडे सावंत असोसिएट ती आहे त्याच्याकडे काम करू म्हणा. चल रियाला तुझी गरज तिकडे आहे रे, उज्ज्वला तुझी वाट बघते. असाच मला गाडी घालला, बाजारात घेऊन गेलं. मॅडम भेटली, म्हणे काय शंका कुठे ते काय त्याच्यात बसलाय, आता तुझी गरज मला लिहायला. आणि तुम्ही 9 वर्ष पुण्यात येईपर्यंत 9 वर्ष मॅडमबरोबर काम केलं. आणि तिथे मला मॅडमकडे PhD होती, PhD ॲडिशन फील्डमध्ये हॅझल्डनची. आणि मॅडम 15 दिवस इंग्लंडला असायची. इंग्लंडमध्ये 36 जेलमध्ये ह्या सेंटर्स आहेत. आणि तिथला कायदा काय म्हणतो, तो जर ॲडिक्ट असेल तर ॲडिक्शनची ट्रीट करा आणि मग त्याच्या गुन्ह्यावर केस चालवा. आणि मॅडम तिथल्या ट्रस्टी होत्या, तेव्हा त्यांना 15 इंग्लंडमध्ये जायला लागायचं. त्यांचा याचा खर्च राहणं सगळं ब्रिटिश गव्हर्नमेंट करायचं. आणि 15 मॅडम मुंबईला असायचं. सोमवार कधी गाडी मला घेऊन जायचे. गुरुवारी आले की गुरुवारी माझ्या त्याच्याकडे सोडून जायचं. माझ्या त्याने ॲडमिशन, डिस्चार्ज, काउन्सिलिंग, सेशन घेणं सगळं माहिती. त्यात मला प्रचंड शिकायला मिळतं. ॲडिक्शन ना डेथ घरचे काय हाल होतात, बायको आई वडील त्यांची काय मानसिकता असते. एक ॲडमिट झाल्यावर त्याला ओपन करायला लावणं वेळ आहे. आणि मुंबईला कसं आहे, मुंबईला ड्रग ॲडिक्शन जास्त आहे मित्रांनो. 14, 15, 16 वर्षाची पोरं, त्यांच्या चेहऱ्यावर ब्राऊन नाचायला पेटाईन, स्वऱ्या मारा करणारी, चेन उडवणारी, दुकानं फोडणारी. तो एक भाग मला बघायला मिळाला आयुष्यात. की व्यसनासाठी म्हणून काही काय करू शकतो म्हणून एक पाकिट मारून थोडं संपवतो. एक पाकिट मार होता, तर बोरीला पाकिट मारताना पकडलं एका माणसाने, मरेपर्यंत मारला. एक बाई ते अंगावर पडली. पण एवढं सगळं झाल्यानंतर पाकिटमध्ये काही थांबली नाही. त्याला मी काउन्सिलिंगमध्ये विचारलं तुम्ही एवढं मारला की देवी ते झाली परत पकडला हात पाकिट उचलायची. म्हणे सर हे मला तो व्यसनाचा तो एक भाग मला ह्यामध्ये मला प्रचंड फायदा झाला मला स्वतःला. आणि म्हणजे मी टिकून राहिलो. खरं सांगतो मला, मी तर यामध्ये काम केलं तर मोकळा असतो ना, मी छोटी छोटी नोकरी करून कधी घसरलो असतो. कारण एक तर बघा फॅमिली लाईफ नाही, एस्टेबल सेक्स लाईफ नाही. माझा मित्र आहे सुनील बदलापूरचा, त्याने लग्न केलं नाही. पण तो अतिशय डिसिप्लिन लाईफ झाला आहे, अतिशय आध्यात्मिक तत्वांवर झाला आहे. अल्कोहोल संस्था आमचं रोज बोलणं दर शनिवारी. मी त्याला फोन करतो, मला फोन करतो, आठवडा शेअर करतो. मी आज स्पॉन्सरिंग विचार असं म्हणतो. असं सगळं माझं आयुष्य घेतलं. आज 76 वर्षाचं आहे. माहिती आहे मी लवकर जाणार आहे. खूप झालं देवाची देवा. 76 वर्षाचं आयुष्य खूप मिळालं. माझ्या अपेक्षा पलीकडे परिणाम दिलं. बघा मला 2 लाखात घर मिळालं. सिडकोची जाहिरात आली, मास हाऊसिंग स्कीम, वाशी, कोपरखराने, बेलापूर, ऐरोली आणि खारघर अशी 1200 घरं बांधली होती. आणि 3000 ॲप्लिकेशन आपला नंबर लागला. 2 लाखात घर मिळालं. दुसऱ्या एका अजून 2 रूम वाढले. साधारण 5 लाखात घर मी 77 लाखाला विकलं. आता पुण्यात येताना मी मुलाला बोलतो, मग मी वेगळा राहणार, तुझ्याच बिल्डिंगमध्ये उभं फिरायला शकतो.
मी बिजवाडीला चिंतामणी रेसिडेन्सीमध्ये माझ्या मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूवर राहतो. मी वेगळा जेवतो, मी डबा मारतो, मी सुनीला त्रास देत नाही. कारण माझी सुनी ती पण कन्फॉर्म सॉरी ती पण उच्च शिक्षित आहे. मी लेक्चरला जाते दुपारी 11 वाजता इंग्लिशवर 2 आहे, मग मी तिला त्रास देत नाही. माझं मी स्वयंकरून माझी स्वयंकरता ठेवते. सकाळी 7:30 वाजता नामस्मरण करणं, 1 तास गाडी आणणं, 4 न्यूजपेपर वाचणं, रिहामला जाणं, तिथून परत येणं, महाराष्ट्र आश्रमाला जेवणं, 2 तास मस्त झोपणं, संध्याकाळी वारायला पेपर वाचणं, वाचनाची आवड. लायब्ररी आमच्या सोसायटी लायब्ररी पुस्तकं मला फार वाचायला आवडतात आणि टी बघायला आवडतं. मी 24 तास मला डिझाईन केलं आहे. मला सुद्धा मला असं मी उपयोगी जगतो. माझ्या मुलाला काय हवं असेल, माझ्या स्वातीला वस्तूला काय हवं असेल, नातूला काय असेल, तर तेही मी सगळंच करतो. म्हणजे आपल्या आले गेले की आनंदाने समोर उपयोगी जगणे तो सध्या तरी करतो. शरीर किती साधतं मला माहीत नाही. देवाची कृपा आहे की हे असतं तेवढं. म्हणजे अफकोर्स बऱ्याच गोष्टी वंचित झाल्या. मी नाही असं नाही, फॅमिली लाईफ नाही, सोशल लाईफ नाही, या बेसिक दिवशी त्या सॅटिस्फाईड नाही आहे. पण तरी मी असमाधानी नाही आयुष्यात. मी समाधानी. मी आनंदाने जगू शकतो, पैशाला सामोरं जाऊ शकतो. माझे दोन्ही गुडघे कामातून गेलेले आहेत. पेन केला घात नाही, डॉक्टरला पेन घेतलं, किडनी फ्लॉप होईल. सो मला लीड पेन दुखण्यासाठी जगायला शिकायचं, तेच मला येणे शिकवलं. आता हा प्रवास जवळजवळ संपत आला नाही. कधी तुमची 4 खांदे होते मला घेऊन जाते, म्हणजे त्या शंकर बाबा सोबत होता. रामचे आभार मानतो तुम्हाला. माझी ग्रॅटिट्यूड स्वतंत्र व्यक्त करायला मला संधी दिली. माझ्या मित्राचे आभार मानतो. या दोघांना मी सहज बोलतो. मी का बड्डे करतात मला सांगतो. मी माझं वर्ष पूर्ण झालं, माझे वडील वाढलं, मला पहिलं वर्ष करता आलं. मी तो पहिल्या वर्ष किती असतो ना, मजा असतो ना. फर्स्ट इयर टोकन हा ते एकदम पीक लावमध्ये असतो माणूस. तेच मला करता आलं नाही. त्यावेळी बड्डे केलंच नाही. आता 25वा बड्डेला गिरीशने केला. गिरीश बोलायला 25वा तरी करूया आपण अनाउन्समेंट करून. आमचा माझा मित्र सुनील अशोक हे कधीच बड्डे करत नाही. ज्या देशातला प्रॉब्लेम जातात चॉकलेट वाटतं सुनील आमचं जेव्हा जावं. ही तरी केवढं घेऊन आलो त्याचा काटलं घेऊन मला तोंड गोड करा मित्र आमचं. सो तुमच्या सगळ्याचे आभार मानतो. तुम्ही मला ऐकलं, मला याची संधी माझी कृतज्ञता व्यक्त करायची संधी देत धन्यवाद. थँक्यू. काय मित्रांनो घरी पाहुणे आले आहेत, त्यामुळे तुमची माफी मागून एक 5 मिनिटं लवकर जातो. चालेल ना? थँक्यू मित्रांनो. माफ करा. त्यांच्या खूप